Dear friends, today we are going to learn about so far, how to use so far and how to we can make a lot of sentences using so far. But before that, what is mean by so far and how can we use so far in a lot of sentences? What is the Marathi meaning of this so far? Okay, so today I am going to teach you in this video about so far. Listen carefully. Let's start. Spoken English so far. तर विद्यार्थी मित्रांनो, सो फार म्हणजे काय? तर सो फार म्हणजे अजूनपर्यंत किंवा अद्याप. अजूनपर्यंत किंवा अद्याप या अर्थाने सो फारचा वापर वाक्यात केला जातो. ओके, व्हॉट इज अबाउट सो फार? So far describes something that has happened. So far describes something that has happened. And we can describe this so far in present perfect tense also. पूर्ण वर्तमान काळात so farचा वापर तुम्ही करू शकता. ओके, आणि वाक्य तयार करू शकता. Very simple with the help of examples. Let us see. It describes something that has happened. We can use it in present perfect tense too. Present perfect tense वाक्यात सुद्धा हे so far वापरू शकता. At the last of the sentence. Okay. Examples. 1. Nothing is fine so far. Nothing is fine so far. Asa, in this sentence, we can use so far at the last of the sentence. Okay, what is the meaning? Nothing is fine so far. So far चा अर्थ काय आहे आपला? अजूनपर्यंत किंवा अद्याप. मग काय अर्थ झाला? नथिंग इज फाईन सो फार मीन्स अजूनपर्यंत, सो फार अजूनपर्यंत काही ठीक नाही आहे. काहीही ठीक नाही आहे असं त्या वाक्याचा अर्थ सो फार वापरून केला गेलेला आहे. अजूनपर्यंत असं दाखवण्यासाठी सो फार ती ॲक्शन अजूनपर्यंत झालेली नाही आहे असं त्याचा अर्थ दाखवलेला आहे. नथिंग इज फाईन सो फार, अजूनपर्यंत काही ठीक नाही आहे असं दाखवलं गेलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल. I have written 4 poems so far. I have written 4 poems so far. I have written. S plus have S plus V3 plus O. Okay, this is the formula of present perfect tense. It's mean this sentence is in present perfect tense. I already told you. आधीच सांगितलं होतं. तर आपण सो फारचा वापर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये पण करू शकतो. जसं हे, आय हॅव रिटन 4 पोएम्स सो फार. अजूनपर्यंत म्हणजे अद्यापपर्यंत, अजूनपर्यंत सो फार मी 4 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. आतापर्यंत मी 4 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. आतापर्यंत, अद्याप असं सांगायचे असेल तर अशा पद्धतीनं वाक्यांमध्ये सो फारचा वापर केला जातो ॲट द लास्ट ऑफ द सेंटेन्स. ओके, अंडरस्टूड, गॉट इट. व्हिडिओ आवडला? सबस्क्राईब द चॅनल, लाईक अँड शेअर द व्हिडिओज ऑल ओव्हर द वर्ल्ड. थँक्स.